22 वर्षांपूर्वी लावलेली आमची आंब्याची बाग, फळांचा राजा आंबा आणि आंब्यामध्ये राजा हापूस. इकडे तर आंबे टेकायला लागलेत जमिनीला. नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ खूप जास्त स्पेशल आहे कारण मे महिना चालू झाला आहे, आंब्याचा सीझन चालू झालेला आहे आणि मी आहे आमच्या आंब्याच्या बागेत आणि आज मी तुम्हाला देणार आहे आमच्या आंब्याच्या बागेची टूर. चला तर मग. सगळ्यात आधी मी तुम्हाला शेताकडे जाताना दिसणारा रस्त्यातला हा सुंदर नजारा दाखवते. शेतात पोहोचायच्या आधीच वाटेत दिसणारी ही बागायती शेती डोळ्यांना अगदी सुखावून जाते. प्रत्येक पावलासोबत निसर्ग अजूनच जवळ येतो आणि मग आपण पोहोचतो आमच्या शेतात. ही बाग 2004 मध्ये पप्पांनी लावली होती आणि अजून पण पप्पाच या बागेची काळजी घेत आहेत. तर आपल्यासोबत पप्पा पण आहेत. तर आपण त्यांना विचारूया की तुम्ही काय स्पेशल काळजी घेता. साधारणपणे किती आंबे आहेत पप्पा आपल्याकडे ह्या बागेत? लागवड याची 150 आंबे लावले होते. पैकी 10-15 झाडे गेली. 135 ते 140 झाड जिवंत. अच्छा, त्यात हापूस केशर 75 हापूस आणि 75 केशर होते. बर. आणि याची कशी काळजी घेता तुम्ही? झिरो मेंटेनन्स म्हणायचं, कारण मी कमीत कमी मशागत नैसर्गिक पद्धतीने शेती केली जाते. म्हणजे ओके, कुठलेही केमिकल नाही, कुठले नांगरणी किंवा त्याची कुळवणी केली जात नाही. ओके, फक्त गवत काढणे आणि मोहर आल्यानंतर त्याचं फक्त मोहर संरक्षण एवढंच मशागत केली. ती बी कमी करतात. अगदी म्हणजे जैविक औषधं निमार्क किंवा अशा पद्धतीने वापरून जे जास्त विषारी नाहीत अशा पद्धतीने म्हणजे सेंद्रिय पद्धतीने थोडक्यात केली जाते. आपले आंबे पण त्यामुळे खायला वेगळे चांगले असतात आणि आपण पिकवता नाही कुठलं म्हणजे केमिकल कार्बाइड किंवा इथिलीन वगैरे काय, नॅचरल गवतात पिकवतो. मस्त. मोहर आल्यावर काय काळजी घेतात? मोहर आल्यानंतर पहिल्यांदा निमार्क आणि जास्तीत जास्त बुरशीनाशक बुरीसाठी, बस एवढं. जास्त नाही औषध वापरत आपण. कमी खर्चात अगदी 1000-2000 रुपयात 4-5 फवारण्या होतात. अच्छा. आणि पाणी वगैरे आंब्यांना कधी? आंब्यांना मोहर आल्याच्या नंतर 80 ते 90% मोहर निघाल्यानंतर मग आपण पाणी द्यायला सुरुवात करतो. एक झाडाला किती आंबे येतात साधारणपणे? कमी आंबे आले तरी 100-150 येतात, कारण झाडं मोठी आहेत. हजार आंब्यापर्यंत सुद्धा एका झाडाला. बापरे. मोठं झाड असेल तर 1000पर्यंत आंबे निघतात. इथं काही जंगली जनावर वगैरे? जंगली जनावर इथं कोल्हे, लांडगे आणि बिबट्या. बापरे. बिबट्याचं कधी दर्शन झालंय का? बिबट्याचं दर्शन अगदी सायंकाळी 5-6 वाजता किंवा मग सकाळी आलं तर होतं. आणि इथं काही माग असतात, इथं पाण्यात याच्यात पाणी प्यायला इथे येतात. तर नाला तिथं मुक्कामी सुद्धा असतो. ओके. ही जी आपली टाकी आहे या टाकीत पाणी पाणी असल्यामुळे इथं पाणी प्यायला जनावर म्हणजे बिबट्या वगैरे बऱ्याचदा दिसतो. आणि तुम्हाला म्हणजे बिबट्याचे पाय पण दिसलेले? नेहमी पाय दिसतात, कारण जे पाट ओले असतात ना, ओल्या पाटात त्याचे ठसे उमटतात. ओके. हे पाट असे ओले असतात तेव्हा त्याच्यात बिबट्याचे ठसे उमटलेले कायम दिसतात. तरी इथे आता तुम्ही बोलत होते की ऊस कमी झाल्यामुळे ऊस आता गेल्या वर्षी दोन्ही साईडने ऊस असल्यामुळे जास्त बिबट्याचं प्रमाण होतं. यावर्षी ऊस गेल्यानंतर मग बिबट्यांचं नाही दिसलं, प्रमाण कमी झाले. आणि आंब्या व्यतिरिक्त आपण चिक्कू, सीताफळ पण? चिक्कूचे 4-5 झाडं आहेत. जे 150 झाडं लावली होती त्याच्यापैकी जिथं झाडं गेली त्या गॅप फिलिंग साठी शेवगा, चिक्कू, पेरू अशी झाडं लावली. आणि ही जी टाकी आहे 1.5 लाख लिटरची टाकी, 20 मीटर आणि 18 खूप खोल आहे. म्हणजे आणि त्याला खाली वॉल आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्सने ते पाणी खाली जाते. असं खाली वॉल खोललं का लाईट नसली तरी पाणी जातं. आणि या टाकीत आपण पाणी कुठून भरतो? बोरचं पाणी आहे, पाईपलाईन आहे, त्याच्यातून पाणी टाकतं. तर या टाकीमध्ये बोरने पाणी सोडलं जातं आणि या टाकीला खाली हा एक वॉल आहे. हा वॉल खोलला की ते पाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्सने खाली पाटांमधून झाडांना सोडलं जातं. आणि हे घरात साहित्य ठेवायला, शेतीचं साहित्य. आपली किती वावर आहे तिथं? आता आपण आपल्या पहिल्या वावरात होतो, आता आपण खाली चाललोय. टोटल 6 वावरं आहेत. हे आपलं दुसरं वावर आहे. आंबे आणि इतर झाडं लावलेली आहेत. थोड्याच वेळाने सनसेट होणार आहे. खूप सुंदर दिसतो इथे सनसेट. या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अप्रतिम असा सनसेटचा टाइम लॅप्स दाखवणार आहे, तो अजिबात मिस करू नका. तिसरं वावर. हे कोणता झाड आहे? केशर आहे. केशर आकाराने लंबगोल असतो आणि सहज ओळखायचं. खायला खूप गोड असतो, पण हा फारसा टिकत नाही. याला मार्केट थोडस कमी असतं हापूस पेक्षा. अच्छा. स्टोरेज वाईज टिकत नाही का जास्त दिवस? साल पातळ असते त्यामुळे जास्त टिकत नाही. हापूस आहे, शिवनेरी हापूस. याला मानांकन मिळाले आता. आंबा एक तर फळांचा राजा आहे आणि आंब्यांचा राजा म्हटलं तर हापूस.
बरोबर. आता त्याचं वैशिष्ट्य आहे. खायला खूप वेगळंच असतं, म्हणजे याच्यासारखी चवच नाही, म्हणून हापूसला जास्त डिमांड आहे आणि मार्केट पण जास्त राहतं. कॉस्ट वाईज सुद्धा हा, जास्त. तर पहिलं 1 नंबर म्हणजे रत्नागिरी हापूस हा, आणि 2 नंबर शिवनेरी हापूस. शिवनेरी हापूसचं वैशिष्ट्य असं आहे का फार उशिरा निघतो, हा. साधारणतः मेच्या नंतर 20 मेच्या नंतर काढायला चालू होतो आणि खायला ऍक्च्युली तो अगदी जूनच्या सुरुवातीलाच येतो. नॅचरल पद्धतीने नॅचरल पिकवला तर. पद्धतीने पिकवलं तर. सीताफळाची सुद्धा आपल्याकडे 135 झाडं आहेत. 5 चिक्कूची झाडं आहेत. सीताफळाचं काय पीक सीझन? आता जूनला चालू होतं. आंबा संपला का सीताफळ चालू. लगेच चालू. आता फुलं येतात हे काय, ही फुलं आहे सीताफळ तिथं फुलाच्या नंतर फळ लागतं, मग उमलतं आणि त्याच्यातून फळ. हा, परागी होऊन झालं का मग त्याच फळ होतं. हे बघा किती आंबे आलेले आहेत. पण पप्पा बोलतात की यावेळेला आंबे कमी आहेत. हे तर 10%च आहे. 10% आहेत. ओके, हे खूप आंबे वाटतात मला, पण रेग्युलरच्या त्यांच्या एक्सपिरियन्सनुसार ते सांगतायत की ह्या वेळेला मोहर होता वादळी भरपूर, पावसामुळे. पण टेम्परेचर जास्त असल्यामुळे तो गळून गेला आणि त्यामुळे परिणामी आंबे कमी आलेले आहेत जरा यावर्षी. काढायला आलाय का तो? हा पक्व झाला. हा जो देठाचा भाग आहे हा खाली आत गेला आणि हा बाकी साईडचा भाग वर आला का मग आंबा काढायला आला. तो काढायचा आणि मग परत पिकायला पिकायला ठेवायचा. 8-10 दिवस पिकायला लागतं. या आंब्याला असा कलर आलेला आहे वरती, असा केशरी टाईप, पण हा पिकलेला नाहीये. हा कलर उन्हामुळे आलेला आहे. कसं ओळखलं तर हा दाबला जात नाही, अजून पण कैरीच्या फॉर्म मध्ये आहे. हे चिक्कूचं झाड आहे. चिक्कू पण आलेले आहेत, मस्त दिसत आहेत. हे बघा भरपूर आहेत चिक्कू इकडे पण. हे जी आंब्याची बाग होती ही पप्पांनी 2004 मध्ये लावली होती, साधारणपणे 22 वर्षांपूर्वी. तेव्हा आम्ही शाळेत होतो, खूप छोटे छोटे होतो आणि पप्पांसोबत कधी कधी यायचो आम्ही. पप्पा जेव्हा पाणी वगैरे भरायला यायचं इथे, सुरुवातीला तर आंब्याच्या झाडांची खूप काळजी घ्यायला लागायची. आता तर एकदम लो मेंटेनन्स झालेली आहेत ही झाडे, पण पूर्वी जेव्हा खूप काळजी घ्यायला लागायची तेव्हा आम्ही यायचो पप्पांसोबत. पप्पा पाणी वगैरे भरायचे आंब्याच्या झाडांना आणि आम्ही आंब्याच्या झाडाखाली बसून अभ्यास वगैरे करत बसायचो, रेडिओ FM ऐकत बसायचो. तर ह्या खूप जुन्या छान आमच्या आठवणी आहेत आणि खूप छान वाटतं अजूनही मला इकडे आले की. असं येल्लो कलरचे ग्लास टाईप आपल्याला भरपूर आंब्याच्या झाडांना लावलेले दिसत आहेत. तर आपण हे पप्पांना विचारू की हे काय आहे. याला फळमाशीसाठी ट्रॅप म्हणतात. सुगंध ठेवलेला असतो याच्यामध्ये, फिमेलचा असतो आणि त्याच्यामुळे सगळे ते मेल येतात, त्यांना आत जाता येतं पण बाहेर नाही येता येत परत. मग त्यांची संख्या वाढत नाही पुढं. फळमाशी फळाचं नुकसान करते. त्यांनी अंडी घातली का त्यामध्ये आत आळ्या तयार होतात. जेव्हा आपण आंबा कापतो तेव्हा आतमध्ये आळ्या निघतात. ट्रॅप आहे. आंब्याच्या सीझन मध्ये आंब्याच्या फळांचं राखण करणं खूप जास्त गरजेचं असतं, कारण की लोक येऊन तोडून घेऊन जातात, त्यामुळे राखणीला लोक ठेवावी लागतात. तर ते असे पालाची घरं बनवतात आणि त्या घरामध्ये राहतात, आंब्याची राखण करतात आणि त्यामुळे जास्तीत जास्त फळं आपल्याला भेटू शकतात. निसर्गाच्या इतकं जवळ राहून अतिशय साधं आयुष्य जगत खूप मेहनतीने ही लोक बागेची राखण करत असतात. शेवंतीचं पीक आहे. पिकाच्या वरती बल्ब्स लावलेले आहेत, कारण की हे जे पीक आहे लाईटला संवेदनशील आहे. दिवसाला सूर्यप्रकाश आणि रात्रीला असे बल्ब्स लावले की लवकर पीक येतं आणि छान फुलं येतात. रात्रीचे हे बल्ब्स खूप छान चमकतात आणि खूप छान दिसतं. झेंडूच्या फुलांची शेती दिसते, खूप सुंदर फुलं आलेली आहेत. आपण तिकडे पण जाऊन बघूया. समोर झेंडूची सुंदर बाग आणि मागे डौलात उभा असलेला शिवनेरी. काय सुंदर दृश्य आहे हे. जवळच शेवंतीची एक बाग आहे, शेवंती फार छान वाटतंय. संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि म्हणतात की इकडे संध्याकाळी बिबटे येतात, पळूया. इथे सूर्य डोंगरामागे गेला असला तरी त्या पलीकडे अजून सनसेट बाकी आहे. चला आता तिथून तो सुंदर टाइम लॅप्स पाहूया. आणि आता वेळ आली आहे या व्हिडिओमधला सगळ्यात खास आणि पीसफुल मोमेंट अनुभवण्याची. तर ही होती आमच्या आंब्याच्या बागेची टूर. इतक्या वर्षांची मेहनत, पेशन्स आणि हा इतका सुंदर रिझल्ट. ही टूर तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर.